जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती सिरीज नंबर 5 वरती. या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत तर या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत भूगोल. भूगोल माने जिओग्राफी. ठीक आहे, स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील ओडिसा राज्यामध्ये हे नॉर्थ सिमलीपाल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाय टू खास खास कशामुळे आहे हा? कारण इथे ब्लॅक टायगर्स पाहायला मिळतात, जे की जगामध्ये एकमेव ठिकाण आहे तिथे ब्लॅक टायगर्स पाहायला. म्हणजे हे नेमके पूर्ण ब्लॅक असतात का? तर तसं नाहीये. त्याचे जे स्ट्रिप्स आहेत ना त्या टायगरच्या म्हणजे त्या वाघाच्या वर जे पट्टे असतात ते पट्टे काळे असतात. ठीक आहे सर, कुठे पाहायला मिळते? ओडिसामध्ये. दुसरं म्हणजे एक करंटचा क्वेश्चन होता खरं तर, पण त्यांनी याला काय केलेलं आहे, जिओग्राफी मध्ये ऍड केलं आहे. इझी होता क्वेश्चन. ओके, आता बाकीचे जे व्याघ्र प्रकल्प झालेले आहे, पहिला टायगर प्रोजेक्ट म्हणेल मी, जर असा जीभ लपलपाती आहे मेरी, तर डायरेक्ट मी काय करेल, तुम्हाला ब्लॅक स्क्रीन कडे नेईल आणि तिथे आपण इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करूया. ठीक, सो ये इधर आपण आ गए हे. पहा, भारतात ना 1 एप्रिल 1973 मध्ये काय सीन झाला? जिम कॉर्बेटला. जिम कॉर्बेट कुठे आहे? जिम कॉर्बेट आहे युके ला. युके म्हणजे उत्तराखंड, बरं का. उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट आहे आणि तिथे प्रोजेक्ट टायगर सुरू झाला. काय सुरू झाला? प्रोजेक्ट टायगर. हे भारताचा पहिला प्रोजेक्ट टायगर होता आणि सोबतच जिम कॉर्बेट हे भारताचा पहिला अभयारण्य आहे. ठीक, ह्या ज्या जिम कॉर्बेटला दुसरं नाव आहे ते कोणतं आहे? ते हेल्दी नॅशनल पार्क आहे. ठीक, तेवढं नाही विचारत, पण एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. आता भारताची टायगर कॅपिटल कोणती आहे? तर भारताची टायगर कॅपिटल आहे नागपूर. कसं लक्षात ठेवायचं? हे बघा, भारताची टायगर कॅपिटल नागपूर आहे. नागपूरमध्ये नाग येतो, पण त्याला कोणी मात केलेली आहे? टायगरने. ठीक आहे, टायगर कॅपिटल आहे ते. नाग असून काय फायदा? ओके. दुसरं म्हणजे इंटरनॅशनल टायगर डे केव्हा सेलिब्रेट केला जातो? तर तो केला जातो 29 जुलै दिवशी. 29 जुलै के दिन. ठीक, आता भारतातच ना काय होतं की जनगणना केली जाते. वाघ किती वारले, किती जिवंत आहेत, त्यांनी किती बछडे तयार केले वगैरे. तर ते किती वर्षाला होते? त्यांची जनगणना किती वर्षाला होते? तर त्यांची जनगणना 4 वर्षाला होते. कोण करतं? तर हे NTCA करतं. कोण करतं? NTCA. आता अजून एक विचारतील ते प्रश्न की भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठे पाहायला मिळतो? तर श्रीशैलम मध्ये. नागार्जुन सागर, श्रीशैलम. बघा, सगळं नाग नाग नागच पाहायला मिळेल तुम्हाला. नागपूर, नागार्जुन, श्रीशैलम कुठे आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये. महाराष्ट्राचे इम्पॉर्टंट वाले पाहून घेऊया. महाराष्ट्रात मेळघाट किसको पता नाही भाई, किसको? सबको पता आहे, अमरावतीमध्ये आहे. सोबतच पेंच. पेंच कुठे आहे? पेंच नागपूर आणि मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरती. आता मेळघाटवाला सर्वात पहिला आहे महाराष्ट्राचा. हे विचारून झालेलं आहे PYQ. विचारून झालं म्हणजे परत विचार नाही असं नसतं बरं का, विचारतात ते. पेंचवाला कुठे आहे? नागपूर आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे. तुम्ही नाही अभ्यास करताना मॅप सोबत ठेवत चला, तुम्हाला इझिली समजेल. ठीक, आता ताडोबा. ताडोबा अंधारे कोणाला नाही माहित? सगळ्यांनाच माहित आहे. ताडोबा हे कुठे आहे? चंद्रपूरमध्ये आहे. कसं लक्षात ठेवायचं? तर चंद्रपूरमध्ये आपली देवी आहे. ती देवी कशी असते की आपलं वाहन देवीचं काय असतं? वाघ असतं. आणि तिथेच काय आहे? ताडोबा. वाघाचं नाव ताडोबा असं लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीचं तेवढं इम्पॉर्टंट नाही, ते कोकण साईडचं आहे. तेवढं इम्पॉर्टंट नाही, तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. त्यामध्ये 4 जिल्हे येतात: सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, जे की कोकणचं एकमेवच आहे. ठीक, नवेगाव, नागझिरा. हे बघा, परत नाग आला. नवेगाव, नागझिरा. गोंदिया गडचिरोलीमध्ये येणार. हा, कुठे येणार? गोंदिया, भंडारा. गोंदिया, भंडारामध्ये येणार आहे. समजलं? अजून एक आहे बोर. बोर, वर्धा आणि नागपूर. वर्धा, नागपूर. हे ना महाराष्ट्र आणि भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे बोरवाला. ओके, इम्पॉर्टंट झाले. आता आता महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट अभयारण्य जे की वाघाचे नाहीत, असेच नॉर्मली जे PYQs आहेत ना त्यांच्याशी अनुसरून जे आहेत ते आपण पाहून घेऊया. तर ते आहे दाजीपूर. दाजीपूर, कोल्हापूर. पूर लागतो बघा. दाजीपूर, कोल्हापूर. ओके,
भीमाशंकर, भीमाशंकर आहे. जर तुम्ही भीमा नदीचा अभ्यास केलेला असेल तर पुण्यातून येते ना, तर ते पुणेमध्ये आहे. ठीक, पुणे किंवा ठाणे येथे ना शेकरू पाहायला मिळतात. तर आपल्या महाराष्ट्राचा राज्य हे आहे, प्राणी आहे शेकरू. सोबतच माळढोक. माळढोक कुठे आहे तर सोलापूरमध्ये आहे बरं का, सोलापूर. और कधी कधी तिथे अहिल्यानगर जरी आला ना तर त्यालाही टिक करा. हे ना क्षेत्रफळाने एकदम मोठा आहे माळढोकवाला. दुसरा म्हणजे कर्नाळा, अर्नाळा, नरनाळा, कर्नाळा. कर्नाळा जो आहे तो रायगडमध्ये आहे, पक्षीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अर्नाळा जो आहे तो ठाणेमध्ये आहे, अर्नाळा जो आहे तो ठाणे. आणि नरनाळा जो आहे ना, एक मिनिट वरती लिहिते. नरनाळा जो आहे तो कुठे येणार, अकोलामध्ये, अकोला. तर हे 3 नाळा नाळा नाळावाले लक्षात ठेवा, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं एक्झाम मध्ये. एकदम पाठच तोंडपाठच ठेवा, त्याला टिक पण नका बनवू. ठीक आहे, तिथेही काहीतरी कन्फ्युज होईल, नाळा वगैरे जॉईंट करायला झालं चुकून काहीतरी होईल. जायकवाडी प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प म्हटलं, सॉरी मी. जायकवाडीवाला अभयारण्य कुठे आहे तर ते संभाजीनगरमध्येच आहे. प्रकल्प पण तिथेच आहे आणि अभयारण्य पण तिथेच आहे. नाथसागरवाला प्रकल्प माहितच असेल तुम्हाला. सागरेश्वर, सांगली, सागरेश्वर. यस फॉर सागरेश्वर, यस फॉर सांगलीकर. रेहेकुरी, अहिल्यानगर, रेहेकुरी, अहिल्यानगर. ठीक आहे, इथे आपल्याला काय पाहायला मिळेल, काळवीट जास्त पाहायला मिळेल अहिल्यानगरमध्ये. टिपेश्वर, टिपेश्वर यवतमाळ मध्ये बरं का, टिपेश्वर यवतमाळ. ठीक, आता बघा हे इतके झाले. अजून काही इम्पॉर्टंट वाले पाहू. संजय गांधी उद्यान, संजय गांधी उद्यान ते कुठे आहे, मुंबई उपनगरमध्ये, मुंबई उपनगर. नवेगाव, गोंदिया, हे तर झालंच ना आताच. अजून गुगामल, गुगामल अमरावती. चांदोली, सांगली. लिली शेवटी लक्षात ठेवा, चांदोली, सांगली. हे महाराष्ट्रातील सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान आहे चांदोलीवाला. ठीक आहे, आता हे महाराष्ट्राचे झाले. परत ते जिम कॉर्बेट पहिला वगैरे झालं. थोडेसे भारताचे अभयारण्य पाहून घेऊया. भारतामध्ये ना एमपी मध्ये सर्वात जास्त अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आहेत कुनो नॅशनल पार्क, परत पेंच येतं, परत पन्ना येतं, परत सातपुडा येतं, कान्हा येतं, बांधवगड येतं. खूप सारे येतात, हे इम्पॉर्टंट वाले आहेत. जरी विचारलं ना तरी यावरतीच विचारतील ते प्रश्न. दुसरा म्हणजे काझीरंगा. कोणाला नाही माहित, काझीरंगा जो आहे तो एक शिंगी घेंड्यासाठी आहे. काझीरंगा ते कुठे पाहायला मिळतो आपल्याला, आसाम मध्ये. आसाम मध्ये काझीरंगा, आसाम. वन हॉर्न रायनो आहे तो. मानस पण आसाम मध्ये येतं. कसं लक्षात ठेवायचंय पहा, मानस एस येतं ना, तर एस मानसम असं लक्षात ठेवा, मानसम. ठीक, आता गिर नॅशनल पार्क. गिर फॉर गिर, गुजरात. गिरगुज काहीतरी लक्षात ठेवा. इथे ना एशियाटिक लॉयन आपल्याला खूप जास्त विचारते. हे तलाठीच्या टीसीएस पॅटर्न मध्ये विचारून झालेलं आहे त्यांचं हे वाला. आणि सोबतच ते कुठला कच्छचे रण आहे ना तिथे, तर कच्छचे रण आणि तिथे जंगली गाढव पाहायला मिळतात कुठे, गुजरातमध्ये. तर ते पण विचारला होता त्यांनी, तेही लिहून ठेवा. सुंदरबनवाला सर्वात इम्पॉर्टंट आहे हा सुंदरबन. सुंदरबन डेल्टा तुम्हाला माहिती आहे का, जगातील एकमेव मोठा डेल्टा आहे तो. तर पश्चिम बंगाल मध्ये येईल सुंदरबन, पश्चिम बंगालमध्ये. पहिले ना आपल्या देशाची जे हे होता ना काय, नॅशनल प्राणी जो होता ना तो होता लॉयन. पण सुंदरबनच्या वाघांना पाहू नंतर टायगर, तिथले टायगर आपले नॅशनल हे झाले, प्राणी झाले. ठीक, इतके किती झाले असतील, एक आपले 20 एक झाले असतील का, आय थिंक झाले असतील. अजून काही घ्या. केवलादेव राजस्थानमध्ये. केवलादेव राजस्थान म्हटलं की अजून रणथंबोर एक लक्षात आलं मला, रणथंबोर. हे दोन्ही कुठे आहेत, राजस्थानमध्ये आहेत.
ठीक. अजून एक खासियत आहे केबुल लॅमजॉ. केबुल लॅमजॉ हे ना एकमेव असं आहे मणिपूरमध्ये की हे फ्लोट करतं. हे तरंगणारे अभयारण्य आहे. तरंगणारे अभयारण्य. आता तरंगणारे अभयारण्यातून अजून एक लक्षात आलं, लोकटक लेक. हे पण कुठे पाहायला मिळते आपल्याला? मणिपूरमध्ये. एकमेव तरंगणारे लेक आहे हे. तलाव म्हणतात ना ह्याला, लेक. ठीक आहे. हेमिस एक येतं. हेमिस लडाखमध्ये आहे. लडाख. बस. आणि अंदमान निकोबारचा एक जे आहे ना, ते सर्वाधिक वन्यजीव असणारे अभयारण्य आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेशानुसार. जर राज्य विचारलं तर कोणता एमपी येणार, आणि केंद्रशासित प्रदेश विचारला तर कोणता येणार? अंदमान अँड निकोबार. समजलं? इतकं समजलं? बस, दॅट्स इट. खूप झालं हे डाटा, असं मला वाटतं. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. हे बघा, सो इथे नद्या आणि धरणे दिलेली आहेत. जर ऑप्शन मध्ये व्यवस्थित पाहिलं तर भोगावती जी आहे ना, ती एक खास आहे. खास काय आहे? आपण हिस्ट्री जरी वाचली असती तर हे क्वेश्चन आपला सुटला असता. हिस्ट्रीमध्ये भोगावती नदीवरती राधानगरी हे डॅम कोणी बांधलेला आहे? राजश्री शाहू महाराजांनी बांधलेला आहे. ठीक. तर ऑप्शन मध्ये लकीली ऑप्शन सी जो आहे एकमेव असा आहे ऑप्शन 2 मधला की त्याचं 4 आहे. ठीक आहे, हे टिक करून आपण पुढे जाऊ शकलो असतो तरी काही हरकत नाही. कृष्णा नदी धोम बांधलेला आहे. वारणा, चांदोली, भोगावती, राधानगरी, वेण्णा, कान्हेर. ओके. हे जे बाकीचे 3 आहे कृष्णाला सोडून, हे कृष्णाचे उपनद्या आहेत बरं का. थोडंसं कृष्णा ही इम्पॉर्टंट पडते मग इथे. आणि कृष्णावरती प्रश्न बरेच विचारलेले आहेत आयोगाने. ठीक आहे. सो आपण क्वेश्चन्स आणि सॉरी, आपण काय करूया, कृष्णा नदीवरच्या इन डीप माहिती थोडीशी घेऊया. ठीक आहे. पहा आता इथे सीन काय आहे, तर एक मंदिर आहे. कोणतं मंदिर? पंचगंगा मंदिर आहे. पंचगंगा मंदिर असं नाव का दिलेलं आहे? कारण तिथून 5 नद्यांचा उगम होतो. ठीक आहे. ते कोणत्या कोणत्या आहेत? 5 नद्या. ते आहेत कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. कसं लक्षात ठेवायचं? ना 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 त्रि त्रि. कृष्णा, कोयना, वेण्णा. ओके. सावित्री आणि गायत्री. ठीक आहे. तर आता हे मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या ना पूर्वेकडून कोणती नदी आपली वाहते? कृष्णा नदी वाहते. आणि तिच्याच उत्तर दक्षिण साईड वरून कोणती नदी वाहते? तर कोयना नदी वाहते. पण ती काय करते? उत्तर दक्षिणचा एक मोड घेऊन ती शेवटी काय करते? कृष्णा नदीला येऊन मिळते. आणि जे मिळायचं ठिकाण आहे ना, ते आहे कराड. काय आहे? कराड. आणि ह्याला काय म्हणतात? प्रीती संगम म्हणतात बरं का. काय म्हणतात? प्रीती संगम. आता कोयना नदीला काय म्हणतात की सॉरी, भारत बोलले मी, महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे कोयना नदी. का आहे महाराष्ट्राची लाईफ लाईन? एक तर ती पूर्ण महाराष्ट्रामध्येच वाहते, बाहेर जात नाही महाराष्ट्राच्या. दुसरं म्हणजे इथला जो जलविद्युत प्रकल्प आहे ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. भारताच्या टॉपमोस्ट जलविद्युत प्रकल्पामध्ये कोयनाचं नाव येतं. ठीक आहे. आणि शिवसागर तलाव जो आहे तो पण बांधलेला आहे, तिथे धरण बांधलेलं आहे तिथे. ओके. आता दुसऱ्या ट्रिब्युटरीज बघूया आपण. कोणाच्या बघायच्या आहेत? कृष्णा नदीच्या दुसऱ्या ट्रिब्युटरीज. ट्रिब्युटरीज माने उपनद्या. वारणा आहे. ठीक आहे. काय आहे? वारणा. वारणा मला जेवायला. सह्याद्रीमधून उगम पावते हे वारणा. कृष्णेला जाऊन मिळते. मिळतेला मिळते @ चिन्ह असं देत आहे, कारण मिळते लिहत बसण्यापेक्षा @ चिन्ह. कुठे कृष्णेला कुठे मिळते? तर सांगली हरिपूरमध्ये मिळते. दुसरी आहे येरळा. येरळा पण कृष्णेला कुठे जाऊन मिळते? @ ब्रह्मनाळला. आता लक्षात कसं ठेवायचं? ब्रह्मनाळ. ठीक. अजून एक आहे पंचगंगा. आता तुम्ही म्हणाल पंचगंगा कसं बाबा? तर पंचगंगा ही पण कोल्हापूरची आहे. ही पण 5 नद्यांचा हे होतो संगम, आणि ती एक होऊन कुठे? कृष्णेला जाऊन मिळतात. आता ह्या 5 कोणकोणत्या आहेत त्यासाठी एक ट्रिक आहे. कुंकास भात. काय आहे? कुंकास भात. तर कुंग म्हणजे कुंभी, का म्हणजे कासारी, स म्हणजे सरस्वती, भा म्हणजे भोगावती, त म्हणजे तुलसी. ओके. कुंकास भात. तर हे सरस्वती आहे ना, हे एकदम सिक्रेट आहे, एकदम गुपित आहे. ठीक. तर हे 5 झाले. हे क्वेश्चन विचारू शकता आयोग. हे कोल्हापूरमध्ये उगम पावतात. अजून कोल्हापूरमधून उगम पावून कृष्णेला जाऊन मिळणारे 2 आहेत. एक आहे दूधगंगा, दुसरे आहे वेदगंगा. दूधगंगा, वेदगंगा. हे दूधगंगा आहे बरं का, सागर नाही.
सागर म्हटलं की गोवा साईड येतं. तिथे एक धबधबा आहे कुठला तरी, आय थिंक सो, म पासून नाव आहे त्याचं, म काय असं काहीतरी आहे. तर हे दूध गंगा आणि वैदगंगा, आता गंगा 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 कोल्हापूरचेच आहेत. पंचगंगा, दूधगंगा, वैनगंगा कोल्हापूर पासून उगम पावतात ना, कुठे जातात, इथे आपल्या कृष्णा नदीला येऊन मिळतात. तर ह्या दोन्ही सोबतच वाहतात आणि सोबत जाऊन कृष्णेला मिळतात. आणि दुसऱ्या ह्यांची अजून एक खासियत ती आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकला नॅचरल बाउंड्री तयार करतात. असं आता कर्नाटकचं बॉर्डर आहे, महाराष्ट्राचं बॉर्डर आहे ना, तर नॅचरली यांनीच बाउंड्री तयार केलेली आहे. ओके. दुसरं म्हणजे दूध दूधसागरचं थोडंसं, दूधसागर बोलले का मी परत, सॉरी. दूधगंगा जे आहे, दूधगंगा, ह्याचा थोडंसं 2023चा डाटा आहे. काय डाटा आहे की दूध गंगामध्ये 2023 मध्ये हे पडली होती, काय म्हणतात त्याला, कोरड पडली होती. आणि ते इतिहासातील पहिली वेळेस कोरड पडली होती, माहितीये. पाणी त्याचं आटलं गेलं होतं इतिहासामध्ये पहिली वेळेस. अजून 2 नद्या आहेत, घाटप्रभा, मलप्रभा. घाट अधिक मल, हे पण कोणाला मिळतात, कृष्णेला जाऊन मिळतात. कुठे मिळतात तर कुठे तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण ह्या घाटप्रभाचे ना 2 इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज आहेत, 2 इम्पॉर्टंट उपनद्या आहेत. ते कोणत्या कोणत्या, हिरण्यकेशी आणि मार्कंडेय. हिमा कसं लक्षात ठेवायचं, घाटात हिमा आहे, हिरण्यकेशी, मार्कंडेय आहे. भीमा नदी, यामध्ये अजून भीमा नदी एक येते, एकदम आठवली भीमानीवर. भीमा नदीचं थोडंसं डीप घेऊया का. भीमा नदी, तर ही जी भीमा नदी आहे ती पण कृष्णेला कुठे भेटते, कर्नाटक आणि तेलंगणा बॉर्डरवरती, श्रीशैलम किंवा निवृत्ती संगम आपण म्हणू शकतो त्याला, मेहबूबनगर मध्ये जाऊन भेटतं. भीमा नदीचं सांगायचं झालं तर भीमाशंकर सांगितलं तुम्हाला मी, जे की खेड तालुक्यात आहे. भीमाशंकर टेकड्यामधून ही वाहते भीमा नदी. ठीक आहे. भीमा नदी जशी वाहते ना, तशी ती कुठे जाते, आपल्या पंढरपूरमध्ये जाते. तर पंढरपूरमध्ये जाते वेळेस ती असा आकार घेते, चंद्राच्या कोरीचा आकार. चंद्राचा कोरीचा आकार म्हणा, किंवा पाकिस्तानचं जे झेंडाचं चिन्ह आहे ना, त्या टाईप, त्या टाईपचा आकार घेते. त्यामुळे भीमा नदीलाच चंद्रपूर नाही, पंढरपूर बोलायचं होतं मला. भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असं म्हणतात. काय म्हणतात, चंद्रभागा. तिचे काही ट्रिब्युटरीज नाही आहेत, फक्त ती नाव चेंज होते त्याचं. ओके. लाडानं नाव काय आहे, चंद्रभागा. दॅट्स इट, एवढंच लक्षात ठेवा. या चंद्रभागाच्या म्हणजेच या भीमा नदीच्या उपनद्या थोड्याशा पाहून घेऊ. इंद्रायणी आहे, इंद्रायणी ऑफकोर्स असणार का, तर तुकाराम महाराजांनी ते जे कर्जबाजारी असणाऱ्यांचे जे पेपर्स त्यांच्याकडे होते ते कुठे वाहून टाकले होते, इंद्रायणी नदीमध्ये वाहून टाकले होते, जे की लोणावळ्यामध्ये उगम पावते. ठीक आहे. देहू आळंदीला पण ती जाते है ना, देहू आळंदीमध्येच टाकलं होतं ना त्यांनी. परत या नदीवरती एक धरण बांधला होता, त्याचं नाव मला आठवत नाहीये, ते नाव तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. ओके. अजून याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत, इंद्रायणी झाला, मुळा मोठा झाला, मुळा मोठा, मुळा मोठा पण आपण आता पाहूया. तुम्ही म्हणाल यार किती सांगत आहे, आता हे आहेच असा सीन. ठीक आहे, एक लेक्चर घेऊ वाटलं तर, पण कम्प्लीट म्हणजे पार्ट घेऊ अजून याचा, पण कम्प्लीट करून टाकूया. म्हणजे एकदा वाचलं की ना बार बार वाचायची गरजच नाही पडत. ठीक आहे. आता कृष्णा नदीवरचा काही क्वेश्चन आलाच तुम्हाला पुढे चलून, तुम्ही इझिली सॉल्व्ह कराल ते. तुम्हाला गरजच पडणार नाही, तुमचं अर्धा अर्ध झालं असं होणारच नाही. पूर्ण झालंय, सोडून दिलं उत्तर देऊन, है ना. तर मुळा, मुळा जे आहे ना, मुळाचा उगम कुठे होतो, सह्याद्रीमध्ये होतो. आणि याचा मुळशी डॅम पण आहे. याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत, एक आहे पवना, पवना पवना म्हणून अभी कैसे तू, असंच म्हणत आहे, बोर होत आहे म्हणा. दुसरा आहे मुठा, तर मुळा मुठा म्हणतात है ना. मुठा कुठे उगम पावते, पुणे संगमवाडीला, है ना. आणि मुठाचं सांगायचं झालं तर हे पश्चिम घाटात नाही, यस, पश्चिम घाटात जाते की पश्चिम घाटात उगम पावते, जरा कन्फ्यूज आहे ते. पुणेमध्ये जाते वाटतं हे, तिथेच आहे ना. असो तरी इग्नोर करा, ही गोष्ट एवढी इम्पॉर्टंट नाहीये. ओके. इथे ना एक आंबी नदी, याची ट्रिब्युटरीज आहे मुठाची. काय आहे, आंबी नदी ट्रिब्युटरीज. आणि ते पानशेत धरण आहे. कोणतं आहे, पानशेत धरण. आणि इथे जो तलाव आहे ना, या तलावाला तानाजी सागर पण म्हणतात.
तानाजी सागर विचारतात असे क्वेश्चन्स सांगत आहे म्हणूनच. दुसरा म्हणजे मोठा नदीवरती खडकवासला धरण एक बांधलेलं आहे. मोठ्यावरती काय बांधलेलं आहे? खडकवासला धरण. शेवटी कृष्णा नदीचा काय होतो? ती जाते बे ऑफ बेंगालमध्ये. दॅट्स इट. बे ऑफ बेंगालमध्ये विलीन होते ते. आता आपण सर्व पाहिलेले आहेत, पण आता सध्या अजून क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे? लेफ्ट रिव्हर्स किंवा राईट रिव्हर्स, उजव्या साईडचे ट्रिब्युटरीज आणि डाव्या साईडचे ट्रिब्युटरीज विचारत आहेत. तर लेफ्ट पाहायचं झालं तर कोणत्या कोणत्या आहेत कृष्णा नदीच्या? भीमा आहे बरं का, मुसी आहे, वेण्णा आहे, मुन्नेरू आहे, पलेरू आहे आणि डिंडी आहे. जर राईटचं पाहायचं झालं तर कोणत्या कोणत्या आहेत? तुंगभद्रा आहे, कोयना आहे, घाटप्रभा, मलप्रभा, पंचगंगा, दूधगंगा, वेण्णा. वेण्णा इथं बोलले का मी? वेण्णा इथे नाहीये, इथे येरळा आहे, सॉरी येरळा. ठीक, दॅट्स इट. सो हे राईट आणि लेफ्ट साईडचे असं लक्षात ठेवा, म्हणजे इझी जाईल तुम्हाला एक्झाम मध्ये. आता जरा असं इम्पॉर्टंट डॅम्स आणि उगम कोणत्या नदीवरती तयार झाले किंवा कोणत्या जिल्ह्यातून येतात ते थोडंसं पाहून घेऊया. आता कोयना जे आहे ते कोयना रिव्हर पासून येतं, ते आहे सातारामध्ये. आताच पाहिलं आपण. उजनीवाला जो की एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे. भीमा नदी इथे पाहायला मिळतो सोलापूरमध्ये. ठीक, अजून आहे जायकवाडी, हे सांगायची गरज आहे का? गोदावरी नदी संभाजीनगरमध्ये. ठीक, अजून आहे मुळशी. मुळशी कुठे येतं? मुळा नदी, पुणे. अजून पानशेत आत्ताच सांगितलं ना, आंबी रिव्हर, इथे पुण्यामध्येच. परत भाटघर, थांबा, भाटघर, वेलवंडी पुणे, भाटघर, वेलवंडी, पुणे. ओके, अजून हा भंडारदरा, भंडारदरा, ह्याला विल्सम डॅम पण म्हणतात बरं का भंडारदराला. प्रवरामध्ये येतं आणि ती जाते कुठे? अहिल्यानगर जाते म्हणत आहे ती. उगम कुठे? अहिल्यानगर. दुसरा म्हणजे मुळा झाला आता. परत गिरणा एक, गिरणा, याच्या नदीचं नाव पण गिरणाच आहे आणि पाहायला मिळते कुठे? नाशिकमध्ये. भातसा, तानसा, भातसा आणि तानसा हे दोन ठाण्यामध्ये येतात. ठाणे, यांच्या नद्यांचं नाव पण तेच आहे, भातसा, तानसा. तोतला डोह एक लक्षात ठेवा, विचारलेला आहे. तोतला डोह, तोतला सेट, पेंच. आता पेंच म्हटलं की तुम्ही सांगा इथे काय आहे. पेंच बद्दल आपण खासियत सांगितलेली आहे. ठीक आहे, एलदरी एक लक्षात ठेवा, एलदरी पूर्णामध्ये येते. परभणी, पूर्णा, परभणी. ठीक, दॅट्स इट. खूप डीप आपण केलेलं आहे हे नद्यांचं, एवढं लक्षात ठेवा भाई. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. एक सेकंड. कसं वाटलं? डोकं कसं झालं? जाम झालंय का डोकं? काय होत नसतं. चला, खालील विधानांचा विचार करा. वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते व भूजल रेषा खालावते. तर वनीकरण क्या होता है भाई? वनीकरण भाई मतलब अब इधर वन नहीं है, कोणते जगह पे वन नाहीत आणि त्या जागेवर आपण वन तयार केलं, म्हणजे वन तयार, झाडे लावले, छान वन तयार झालं. तर त्या वनीकरणामुळे, झाडे लावण्यामुळे कुठे भूजल रेषा खालावते का? खालावत नसून ती उंचावत असते. तर ऑप्शन मध्ये खालावते दिलेलं आहे, चुकीचे. निर्वनीकरणामुळे जमिनीच्या वरचा थर एक संघ होऊन भूजल रेषा उंचावते. तर उंचावत नाही, खालवते. आता निर्वनीकरण, आता इथले झाडं जे आहेत ते आता मी तोडून कुठेतरी दुसरीकडे नेऊन फेकून दिले, तर इथला जो भाग आहे, इथला जो पार्ट आहे झाडं लावलेला, तो काय चांगला राहील का? तो काय सुपीक राहील का? तर अजिबात नाही. निर्वनीकरण, डिफॉरेस्टेशन चांगलं नसतं. त्याच्यामुळे जमिनीचा वरचा थर हे एकसंघ होत नसतो, त्याची भूजल रेषा वाढत नसते, ती खालावून जाते. ओके,
हे पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन मध्ये ए पण चुकीचा, बी पण चुकीचं आहे. ए अँड बी. ठीक. आता सी बघा. सी सांगतो की भारताच्या ओसाड आणि निम ओसाड प्रदेशात अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण वाढल्याने या जमिनीची सुपीक बनत असते. तर सीन काय असतो, कुठलाही प्रमाण आपल्या गोष्टींच्या बाहेर घेतला, ह्युमन असो किंवा कुठलंही नेचर असो, त्याला जर अप्रमाणामध्ये पाणी जरी भेटलं तर ते काय होणार, नाश होणार त्याचा. तर हे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहेत. तर नाश होणार की सुपीक बनणार, तर नाश होणार आहेत. तिन्ही काय आहेत, चुकीचे आहेत. तर यामध्ये ऑप्शन मध्ये वरीलपैकी कोणती विधाने चूक आहे असं म्हणत आहेत. ऑप्शन नंबर 4 सगळीच विधाने चुकीची आहेत. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय असतं, निर्वनीकरण. झाडे तोडल्यामुळे जमिनीची काय होते, धूप होते. धूप म्हणजे सॉइल इरोजन होतो. अफॉरेस्टेशन म्हणजे काय होतं, झाडांमुळे जमिनीची धूप कशी थांबते हे अफॉरेस्टेशन सांगतं, म्हणजे वनीकरण सांगतं. आता सॉइल इरोजन म्हणजे नेमकं काय होतं, जमिनीचा जो वरचा थर असतो ना, सुपीक थर, नुसता थरच नाही, सुपीक थर, ते कधी कधी वारा, पाणी किंवा असं मानवी हस्तक्षेप किंवा तुम्हाला जर काय म्हणतात त्याला, शब्द फुटत नाही, कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन जे आहे ना, त्या कॅपिलरी ऍक्शनमुळे पण सॉइल इरोजन होतं. ते काय आहे नेमकं ऍक्शन आपण नंतर पाहूया. आता ह्याची सॉइल इरोजन होण्याची अजून कारणे कोणती कोणती आहेत, तर मुसळधार पाऊस असते, खूप जास्त वारा, खूप भयानक वारा, किंवा झाडांची जास्त कत्तल केल्यामुळे, म्हणजे तोडल्यामुळे झाडं, कॅपिलरी ऍक्शनमुळे पण. आता कॅपिलरी ऍक्शन म्हणजे नेमकं काय असतं, आता पहा, दिवा आहे, दिवा, या दिव्यामध्ये तेल भरलं, आपण काय भरलं, तेल भरला, आणि ही वात लावली, तर ती वात काय करते, त्या दिव्यातल्या तेलाला वर आणते आणि ती ज्योत येते का नाही, है ना. तर तसंच काय होतं, उन्हाळ्यामध्ये ना जी आपली जमीन असते ना, जमीन खालच्या पाण्याला वरती ओढत असते. जेव्हा ती वरती ओढते ना, तेव्हा काय होतं की त्यासोबत सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे जे घटक आहेत ना, ते पण वरती येतात. अप्रमाणात येते, खूप जास्त येतात, आणि ते काय करतात, तिथेच जमिनीवरती साचून राहतात, आणि त्यामुळे इनफर्टॅलिटी होते, म्हणजे जमीन ही नापीक होते. ठीक आहे. दॅट्स इट. हे खूप इम्पॉर्टंट होता, खूप बेसिक असा क्वेश्चन होता. मेन्सच्या लेवलचे क्वेश्चन्स बेसिक्स असतात असं वाटतं मला. सॉइल कन्झर्वेशन मेथड्स पाहून घेऊया थोडेसे, म्हणजे कसे असतात. आता इंग्लिशमध्येच पाहून घेऊ थोडंसं. टेरेस फार्मिंग वगैरे माहीतच असेल ना तुम्हाला. टेरेस फार्मिंग जे डोंगराळ आणि उताराच्या भागात पायऱ्या बनवून फार्मिंग करतात बघा, त्याला टेरेस फार्मिंग करतात म्हणतात. दुसरा म्हणजे काउंटर काउंटर प्लगिंग असतो. जमिनीच्या उताराला आडवी नांगरणी होते, जेणेकरून पाण्याचे वेग कसे होते, कमी होईल. ओके, आडवी नांगरणी अशी आडवी होते. परत स्ट्रिप क्रॉपिंग, धूप रोखणाऱ्याला जे काही, म्हणजे नेहमीच्या पिकांच्या आलटून पालटून काय केला जातो, लागवड केली जाते. नेहमीचे जे असतात पीक, त्यांचे आलटून पालटून लागवड करतात स्ट्रिप क्रॉपिंग मध्ये. शेल्टर बेल्ट किंवा वाईल्ड बेल्ट ब्रेक्स मध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये थोडंसं मी कन्फ्यूज आहे, ह्याच्याबद्दल थोडंसं नंतरच बोलू. शेल्टर फार्मिंग. अजून अजून काय सांगू तुम्हाला, एक क्षार पडणारी जी जमीन असते ना, त्याची जी सुपीकता वापस आणायची असेल, तर त्यासाठी कोणतं घटक वापरले जातं, त्यासाठी जिप्सम वापरलं जातं. काय वापरलं जातं, जिप्सम वापरलं जातं. ठीक, समझे आप? तो आई होप आप समझे होंगे. नेक्स्ट क्वेश्चन पर चलते हैं. चुकीच्या जोड्या ओळखा. ओके, ओळखूया. जागतिक वन्यजीवकोश WWF, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, स्वित्झर्लंडमध्ये. येस, ऑफकोर्स, जे WWF आहे, ठीक आहे, स्वित्झर्लंडमध्येच येतं. परत हे आपलं हू, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे पण स्वित्झर्लंडमध्येच येतं बरं का. नेक्स्ट पहा, संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम किंवा युनेप, युनेप स्टॉकहोम मध्ये होता का, तर युनेप स्टॉकहोम मध्ये नव्हता, तो केन्यामध्ये होता बरं का, केनिया. आणि सीएससी भोपाळ नाही, ते दिल्लीमध्ये होते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, वसुंधरा शिखर परिषद 1992, ओस्लो नाही, रिओ दी जेनेरियो. रिओ दी जेनेरियो कुठे येणार, ब्राझीलमध्ये येणार. अजून काही इम्पॉर्टंट आणि त्यांचे हेडक्वार्टर्स थोडंसं पाहून घेऊया. तर आयुसीएन
IUCN कुठे येतं? IUCN येतं स्वित्झर्लंडमध्ये. सोबतच IPCC पण इथंच येतं. IPCC क्लायमेट चेंजशी संबंध आहे. इंटरनॅशनल पॅनल क्लायमेट चेंज काहीतरी आहे. ठीक. निरी कुठे येतं? तर निरी हे नागपूरमध्ये येतं बरं का. निरी नागपूर. BNHS मुंबईमध्ये येतं. बॉम्बे. तो बेबी चटकुडे ते गाणं आहे ना, फोन बजायचे वाला सिनी रॉंग नंबर. युनेस्को मध्ये येतं. तुम्ही म्हणाल ही लडकी असून किती गाणे ऐकते. काय ना, गाणे ऐकायचे, गाण्यामध्येच काहीतरी करिअर करायचं होतं, गिटार बिटार वाजवून, पण नाही जमलं. युनेस्को, हू, जेनेवा स्वित्झर्लंड, परत FAO रोम इटली, परत IMF वर्ल्ड बँक वॉशिंग्टन DC मध्ये येतं. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वाला. वर्ल्ड बँक कुठे येतं? वॉशिंग्टन DC मध्ये येतं. ओके, दॅट्स इट. खूप इम्पॉर्टंट बोललो आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. नेक्स्ट क्या बोलता आहे, हे विचारत राहतं बरं का, हेडक्वार्टर त्यांच्या ऑफिस आणि वगैरे वगैरे. नेक्स्ट पहा, जैविक विविधता. मी हे सांगितलं ना, ऑप्शन कोणता आहे बरोबर इथे? एक सेकंड. हे बरोबर होतं, हे चुकीचं होतं, हे पण चुकीचं होतं, हे बरोबर होतं. सॉरी, हे पण चुकीचं होतं. फक्त A बरोबर आहे इथे. तर इथे रॉंग पेअर्स म्हणत आहेत ते. ऑप्शन आय थिंक सो हा डिलीट झाला असेल हा क्वेश्चन्स, कारण इथे बरोबर पेअर्स दिलेले नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. जैविक विविधता कायदा 2002च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. हे सांगण्या अगोदर जरा असं इम्पॉर्टंट गोष्टी सांगेन मी. जैविक विविधता कायदा म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट केव्हा आला होता भारतामध्ये? ऍक्ट आला होता 2002 मध्ये, पण लागू केला होता 2003 मध्ये. ऍक्च्युअली मध्ये 1992चा जो ब्राझील मधला रिओ दि जेनेरिओ समिट झाला होता ना, हा वाला 1992चा, तर तिथे बऱ्याच देशांनी साईन मारले होते. आपल्या देशाने जरा लेट मारले. 2003 मध्ये 5 फेब 2003 मध्ये हा कायदा लागू केला. ठीक आहे. आता लागू तर केला, तर त्यांनी 3 टायर स्ट्रक्चर काढलं इंडियाने. 3 टायर स्ट्रक्चर म्हणजे काय? नॅशनल लेवलचं एक काढलं, दुसरं म्हणजे स्टेट लेवलचं, आणि तिसरा म्हणजे BMC लोकल लेवलचं. तर हे कसं लक्षात ठेवायचं? पंचायतीचं पण तसंच आहे ना, राज्य, मग जिल्हा, मग तिथं काहीतरी जिल्हा पातळी, मग नगर परिषद, काय काय आहे ना. 3 टायर गव्हर्नमेंट आहे आपल्या देशाची, है ना. त्या टाईप पंचायती म्हणण्यापेक्षा 3 टायर गव्हर्नमेंट आहे, तेच लक्षात ठेवा. ओके. जेव्हा नॅशनलचा विचार येतो ना, नॅशनलच्या विचारामध्ये नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी येते. त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे? चेन्नईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे जे नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी आहे ना, NBA, ते काय करतं? ते परदेशी कंपनी किंवा परदेशी लोकांना भारतातील बायोडायव्हर्सिटी चा वापर करण्यासाठी परवानगी देतं. ठीक आहे, परदेशी लोकांना. हे दुसरा म्हणजे आहे स्टेट. आता स्टेट म्हटलं तर आपल्या आपल्या स्टेटचं आहे ना, आपले आपले लोक आपल्या आपल्या भारतीय लोकांना देतं. आणि यांची राजधानी कोण असते? तर राजधानी त्या त्या राज्याची ते कॅपिटल असते. आपली कोणती आहे? मुंबई आहे. ठीक. तिसऱ्या नंबरवरती येतं BMC वालं म्हणजे लोकल वालं. तिथे काय होतं तर बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी असते, आणि ही कमिटी रजिस्टर तयार करते किंवा संसाधनाचे रक्षण करते. आता इथले हे जे लोकलवाली आहे ना, तर लोकलच्या ठिकाणी बाहेरचे कोणी आले ना, तर त्यांच्याकडून हे पैसे आकारते बरं का. तर हे पण लक्षात ठेवा, कारण हे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ठीक. महाराष्ट्रातील पहिले BHS कोणते आहे? BHS म्हणजे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट कोणते आहे? तर सिरोली मेडपर, चंद्रपूर एक आहे, आणि ग्लोरी ऑफ अल्लापल्ली विचारलेला आहे. अल्लापल्लीचा, गडचिरोलीचा. ग्लोरी ऑफ अल्लापल्ली कुठे आहे म्हणून, तर गडचिरोली मध्ये आहे. ठीक आहे, दॅट्स इट. तर हे एवढे इम्पॉर्टंट आहेत. परत इंटरनॅशनल जैवविविधता दिवस कोणता आहे? तर 22 मे आहे. 22 मे. ठीक. पहिला BHS भारताचा कोणता आहे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट? तर बेंगलुरूचा हळदी ठिकाण आहे, बेंगलुरू. ओके, दॅट्स इट.
आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्या जैविक संसाधनाचा व्यावसायिक वापरण्यासाठी परवानगी देण्यास वैधानिक अधिकार इथे राज्य दिला. मग इथे काहीतरी चेंजेस होऊ शकतात. व्यवस्थित अभ्यास करायचा. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाते मी. सॉल्व्ह करा तुम्ही ते तेवढं वाचून. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या वनांचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? तर वनांचे क्षेत्र हे महाराष्ट्रात सर्वाधिक ओपन फॉरेस्ट आहे. हे जे 2023 आहे ते प्रत्येक वेळी 2 वर्षाला प्रसिद्ध होत आहे बरं का. आणि कोण करतं प्रसिद्ध? देहरादून. देहरादून गव्हर्नमेंट याला प्रसिद्ध करते. आतापर्यंत 18 झालेले आहेत. 18वा होता. टोटल फॉरेस्ट आणि ट्री कव्हर किती आहेत? ट्री कव्हर म्हणजे काय असतं? जे काही रोडच्या साईडला, रोडच्या मधोमध लावणारे हे ट्री फॉरेस्ट आहेत बरं का. टोटल किती आहे? तर 8,27,357 एवढं आहे. जर ट्री कव्हर नुसतं रोडच्या आजूबाजूला लावलं तर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आलेला आहे. म्हणजे रस्त्यांच्या मधोमध किंवा रस्त्यांच्या बाजूला झाडं लावायच्या क्रमांकामध्ये आपण पहिले आहोत. ठीक आहे. आणि सगळ्या गोष्टीमध्ये पहिला कोणता आहे? राज्य म्हटलं तर MP आहे. आणि जर त्यांनी केंद्रशासित प्रदेश विचारला तर लक्षद्वीप आहे बरं का. लक्ष. ठीक. आणि महाराष्ट्राचा 3रा किंवा 4था नंबर येतो. यामध्ये मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे जे मँग्रोव्ह फॉरेस्ट कसं सांगू, जे समुद्रामध्ये उगवणारे झाड असतात बघा, त्यांना मिठाच्या पाण्याचा काही संबंध नसतो, काही त्रास होत नाही किंवा त्यांची मुळे असे पाण्याच्या वर येतात, तर ती मँग्रोव्ह फॉरेस्ट आहेत बरं का. तर मँग्रोव्ह फॉरेस्ट 4,992 काहीतरी आहे स्क्वेअर किलोमीटर. दॅट्स इट. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल कुठे आहे? गडचिरोलीमध्ये. गडचिरोली. आणि पूर्ण जगामध्ये आपला कितवा नंबर येतो जंगलामध्ये? पहिला, सॉरी 9वा येतो. पहिला कोणाचा येतो? हे रशियाचा येतो. पहिला जातो खूप मोठा. रशिया खूप जास्त जागा व्यापून आहे. खूप जास्तीची जागा. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन आता इथे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक सेपी आहे? तर सेपी आहे आपल्या इथे वापीमध्ये आहे. एक सेकंड. वापी, अंकलेश्वर, गाझियाबाद, चंद्रपूर. वापी नाही, अंकलेश्वर मध्ये आहे. पण हा क्वेश्चन रद्द केलेला आहे आयोगाने. आता हे सीन काय आहे नेमकं पहा. तर IIT दिल्लीने हे तयार केलेलं आहे 1974 मध्ये. 0 to 100 ह्यांची रँकिंग असते, रिमार्क असतात. तर 70+ ज्याला स्कोर भेटला, कुठल्या तरी ठिकाणाला 70+ स्कोर भेटला जिल्ह्याला, तर ते खूप खतऱ्यामध्ये असतं आणि ते त्यांना बॅन करायला लागतात न्यू फॅक्टरीज वगैरे. ठीक आहे. तर 70+ स्कोर असणं चांगलं नसतं. आणि ते सेपी दिलेले आहे. सेपी म्हणजे भारताचं आहे, स्वतःचं स्वदेशी आहे. आणि PI, हे PI बाहेर देशाचं इंटरनॅशनली आहे. यामध्ये आपला रँक किती आहे? तर 176 177 देशांमधून. एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये ते. ठीक. तर इथे पहिल्या नंबरवरती अंकलेश्वर, वापी, गाझियाबाद आणि चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये किती रिमार्क दिलेला आहे चंद्रपूरला? 83.88. 4थ्या नंबरवरती येतं आपलं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन रद्द केलाय त्यांनी. माहित नाही का, पण केलाय. नेक्स्ट क्वेश्चन. 2001च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे? तर लोकसंख्या घनता म्हटलेली आहे. घनता बरं का, फक्त लोकसंख्या नाही. तर ते येतं वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये येतं. सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे. दुसऱ्या नंबरवर कोणतं येतं? बिहार येतं. ठीक आहे. आणि जर फक्त पॉप्युलेशन विचारलं असतं, इथे लोकसंख्या विचारली असती, तर कोणतं आलं असतं? तर इथे उत्तर प्रदेश आलं असतं. ते क्वेश्चन मध्ये पण विचारलंय त्यांनी ना. सेकंड आहे महाराष्ट्र. पॉप्युलेशन मध्ये आपण पक्के आहोत. महाराष्ट्र. तिसरं कोणतं आहे? बिहार. बिहार. आणि आपण जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहायला गेलं, म्हणजे सर्वात जास्त लँड कन्झ्युम पाहायला गेलं, तर कोणतं आहे? तर सर्वात जास्त लँड कन्झ्युम हे राजस्थान पहिले करतं. आणि तिसऱ्या नंबरवर आपण करतो. आणि दुसऱ्या नंबरवर कोणतं करतं? बिहार करतं बरं का. बिहार की MP? MP करते, MP. नेक्स्ट आता क्वेश्चन. खालील दिलेल्या पर्वत शिखरांच्या उंची चढता क्रम लावा. तर यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. कसा मी हसतो. कसा मी हसतो म्हणजे मोठ्यातून छोटा नेता आहे बरं का. कसा मी हसतो. ठीक आहे. तर हे कळसुबाई येतं, साल्हेर,
महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा. कळसुबाईची हाईट किती आहे? 1646 आहे. कुठे येतं हे? अहिल्यानगरमध्ये येतं. साल्हेर कुठे येतं? नाशिकमध्ये येतं. सप्तशृंगी कुठे येतं? नाशिकमध्येच येतं. परत महाबळेश्वर कुठे येतं? सातारा. हरिश्चंद्रगड अहिल्यानगर. ओके. आणि हे तोरणा पुणेमध्ये येतं. दॅट्स इट. आणि सर्वाधिक शिखरे कुठे आहेत? तर सर्वाधिक शिखरे हे नाशिकमध्ये आहेत बरं का. आणि विदर्भातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? वैराट आहे. वैराट. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आणि महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे. पण जर त्यांनी सातपुड्यातील सर्वोच्च शिखर विचारला तर ते कोणतं आहे? अस्तंबा आहे. अस्तंबा. आणि ते कुठे येतं? नंदुरबार. सातपुडा वेगळं, सह्याद्री वेगळं. क्वेश्चन व्यवस्थित वाचून उत्तर द्या तिथे. अस्तंबा आहे. बस बस मला असं वाटतं आता हे क्वेश्चन ना नेक्स्ट टॉपिक मध्ये घेऊया. म्हणजे टॉपिक स्टार्ट करू आपण. कुठला आहे पुढचा? सायन्स आहे का? सायन्स तर मी नाही घेणार. पण कुठला जेव्हा आपण जिओग्राफी परत घेऊ ना तेव्हा हा क्वेश्चन मी ऍड करून टाकेन. टेन्शन नका घेऊ. ठीक. सो एंड करते मी लेक्चरला. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.